नमस्कार. कथाकथी चॅनलवर आपलं स्वागत. आपल्या कथेचं नाव आहे पंचक एक श्रापित घाट. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या कथेचा अगोदरचा भाग ऐकला नसेल तर तो ऐकून नंतरच या कथेला सुरुवात करावी. आणि जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी कथाकथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. सुधाबद्दल माहिती विचारल्यानंतर विशाखाबाईने पुढे सांगण्यास सुरुवात केली. अक्काला घर कामांमध्ये मदत करणारी सुधा नेहमी घरात असे, परंतु अक्काला यशवंतरावांची आणि तिच्या संबंधाबद्दल जास्ती माहिती नव्हती. केवळ संशय होता. सुधाला कितीतरी वेळा एकाने विचारले, परंतु यशवंतरावाच्या भीतीमुळे तिने कधीही आपले संबंध उघडे केले नाहीत. हरी हा सुद्धा शांततेने सर्व काही अत्याचार पाहत होता. केवळ पैसा आणि काम यासाठी हे सर्व वाईट कृत्य सुरू होते. मला या गोष्टीचा ठाव ठिकाणा आणि पत्ता केवळ शेतामध्ये माझा वावर असल्यामुळे, मी शेतात गड्यांवरती देखरेख करत असल्यामुळे 2-3 वेळा पाहण्यात आल्यामुळे माहीत झाला होता. परंतु घरातील वातावरण आणि कुटुंब विस्कटू नये म्हणून मी यशवंतरावांच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. नाईलाजास्तव हरी आणि सुधा दोघे पण परिस्थितीमुळे शेतावरतीच काम करत होते. परंतु दोघे आपल्या कुटुंबाबद्दल फारच प्रेमळ स्वभावाने राहत होते. केवळ माझ्यासाठी सुधा आणि हरी यांचा जीव तुटत होता. सुधाने मला जिवंत जाताना पाहिले होते. बहुधा मला वाटते तिचीसुद्धा अक्काने किंवा जयवंतरावांच्या शरीरामध्ये संचार करणाऱ्या आत्म्याने काहीतरी वाईट केले असावे. ही सर्व चर्चा सुरू असताना शेषराव यांना पंडितजी म्हणाले, तुम्ही आणि जगू दोघे वाड्याच्या आतमध्ये विशाखाबाई यांचा कलश आणायला गेला होतात. तेव्हा बाहेरच्या बाजूला भस्मयज्ञ वाड्याच्या मागून सुरू होता. तेव्हा एक स्त्रीचा आत्मा आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी आला होता, जो वाड्याच्या आतमध्ये शिरू इच्छित होता, जो मीनाक्षीच्या आत्म्याच्या बंदिस्त ठिकाणी शेजारीच होता. याचा अर्थ तो आत्मा म्हणजे सुधाबाई यांचा असावा. त्यांना सुद्धा कैद केले असावे. विशाखाबाई जे सांगत आहेत त्यावर मीनाक्षीबाई यांना मुक्ती दिल्यानंतर सुधाबाई यांच्याही आत्म्याचा सामना आपल्याबरोबर जरूर होईल आणि या रहस्याचा उलगडा नक्कीच करता येईल असे मला वाटते. शेषराव एकापाठोपाठ एक पद्धतीचा सर्व गोष्टी समोर येऊ लागल्यामुळे अचंबित झाले होते. आता अंतिम निरोपाची वेळ आली होती. कारण भागाबाई किंवा भद्रा आणि ज्या 7 बावल्या म्हणत होते त्या 7 बावल्या यांची असणारी आई यांची येण्याची भीती दाट होती. त्यामुळे लवकरात लवकर हा कार्यक्रम उरकणे गरजेचं होतं. शेतामध्ये काम करणारे बाकीचे सर्व गडी कामगार लोक हा सर्व प्रकार पाहून भयभीत झाले होते. परंतु पंडितजी, आजोबा आणि शेषराव यांचे धारिष्ट पाहून त्यांनाही थोडा धीर आला होता. दुपारची वेळ होत आलेली होती. आता कणकेचे आणि भाताचे गोळे करून त्यांचे पिंड बनवण्यात आले आणि विशाखाबाई आणि त्यांच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी नदीमध्ये विसर्जित करण्यासाठी सर्वजण त्या घाटावरून उतरू लागले. मीनाक्षीबाईंचा संचार करणारा आत्मा घाटाच्या वरच्या कमानीवरती बसून सर्व प्रकार पाहत होता. घाटाच्या पहिल्या पायरीवरती ओरडणाऱ्या असणाऱ्या त्या विवळणाऱ्या भावल्या सर्वांना खाली येत असताना पाहून मागे उलट्या दिशेने पोहत जाऊन नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावरती जाऊन थांबल्या. विशाखाबाई यांना मुक्ती देण्याचा अंतिम टप्पा आला होता. ही गोष्ट पाहून त्या भावल्या म्हणू लागल्या की हे सर्व थांबवा. उलट या पद्धतीने पोहत असताना सुद्धा त्या विरोध करत होत्या. त्या जाताना सुद्धा म्हणत होत्या, माझी आई बघून घेईल, माझी आई बघून घेईल. माझे आजोबा, मी त्या बाहुल्यांना पंडितजी यांना म्हणालो, आपल्याला या भावल्यांची आई कोण आहे हे नक्कीच शोधावं लागेल. कारण भागाबाई, भद्रा यांच्यापैकी 2 शत्रू माहीत आहेत. हा 3रा शत्रू माहीत नाही किंवा तो कोण आहे याची जाणीवसुद्धा नाही. त्यांना शोधणे गरजेचे आहे. त्यानंतरच आपण हे स्थान सोडावे असे मला वाटते. त्यांना खूपच भयानक आहेत. पंडितजी यांनी अस्त्यविसर्जन विधी झाल्यानंतर यावरती आपण चर्चा करू असे सांगितले. विसर्जन विधी सुरू झालेला असताना आकाशामध्ये वरच्या दिशेने अनंतात विलीन होणारी विशाखाबाई खूपच आनंदाने हसत होती आणि स्वतःच्या आत्म्याला मुक्ती मिळाल्याने खूप आनंदित होती. कारण तिच्या मुलाला आणि तिच्या सुनेला पाहण्याचे तिला भाग्य मिळाले होते.
एवढेच नसून त्यांच्या हातून तिच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली होती. विधी संपुष्टात आला होता. आता यानंतर नवीन संकटाची उकल करण्यासाठी शेतामधील कात्यायनी देवीच्या मूर्तीसमोर अग्निहोत्र करणे गरजेचे होते आणि ते लवकरात लवकर करण्याचे गरजेचे होते, कारण त्यातून उकल होणार होती या बाहुलीची मातोश्री कोण आहे. पंडितजी, शेषराव, जयाबाई, मी स्वतः, माझे जगू आजोबा, शेतावरील कामगार आणि आकाशामध्ये संचार करत असणारी स्वतः मीनाक्षी, हे सर्वजण मिळून आम्ही पंडितजींच्या सांगण्यावरून आम्ही सर्वजण त्यांच्या शेतातील घराकडे जाण्यासाठी निघालो. ते जगू आजोबांना पंडितजी यांनी एका कलशामध्ये घ्यायला सांगितले, कारण त्यानंतरच्या सर्व गोष्टींची उकल होईल असे ते म्हणाले. हळूहळू आम्ही आमचा प्रवास शेताच्या दिशेने करू लागलो. त्या ठिकाणी पोहोचल्यावर पंडितजी यांनी मीनाक्षीला त्यांच्या घराच्या बाहेरच्या गेटवरती थांबवले, कारण या क्षेत्रामध्ये भटकणारा आत्मा येणे शक्य नाही असे ते म्हणाले. त्यांनी मीनाक्षीला सांगितले, मी तुला या ठिकाणी मनाई करत असलो तरी तुला इतर कोणत्याही शक्तीचा त्रास येथे होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही वाईट शक्ती, तांत्रिक शक्ती पुन्हा काहीही करू शकणार नाही. आम्ही काही वेळामध्येच त्या भावल्यांची मातोश्री कोण आहे याची उकल करतो आणि त्यानंतर मात्र परत एकदा एका वेगळ्या प्रकारे तुझे शरीर मिळवण्याचा प्रयत्न करतो. तुझे शरीर मिळवल्यानंतर त्याचा उपयोग कशासाठी केला जात होता हे आम्हाला समजेल आणि त्यानंतर तुला मुक्ती देण्यासाठी याच घाटावरती अंतिम विधी करावा लागेल. मीनाक्षीला त्यांच्या शेताच्या बाहेरच्या गेटजवळच्या झाडावरती स्तंभित केले. त्या झाडाच्या कडेने ओळखले आणि पंडितजी आम्हाला घेऊन आतमध्ये गेले. पुन्हा एकदा अग्निहोत्र प्रज्वलित करण्यात आले. अग्निहोत्र प्रज्वलित केल्यानंतर त्यासमोर ते कापड धरण्यात आले. त्यावरती कुंकुमार्चन केल्यानंतर पंडितजी यांनी विचारणा केली, या कलशामध्ये सिद्ध केलेल्या कणकेच्या बाहुल्यांची शरीराने जन्मदात्री कोण आहे असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देत असताना त्या सिद्ध कापडावरती एक नाव उमटले. आता त्यावेळेला मात्र अचानक विचित्र पद्धतीचे नाव समोर आले. ते पाहता सर्वजण घाबरले. ही घटना घडणे शक्यच नाही असे पंडितजी आणि शेषराव म्हणू लागले, कारण ते आलेले नाव इतक्या भयानक पद्धतीचे होते की त्या नावाचा उल्लेख पाहून सर्वजणांना भीती वाटत होती आणि ते नाव होते मीनाक्षी. पंडितजी म्हणू लागले, मीनाक्षी ही तर आपल्यासोबत आहे आणि तिचे नाव कसं काय आले याबाबत मला शंका वाटत आहे. याबाबत संपूर्ण उकल होण्यासाठी मीनाक्षीचे शरीर आपल्याला मिळणे गरजेचे आहे. मीनाक्षी जर त्यांची आई असेल आणि ती आपल्याबरोबर असेल तर मग त्या भावल्या माझी आई येईल आणि तुम्हाला बघून घेईल असे का म्हणत असतील. आता हा पेच प्रसंग वाढतच चालला होता. शेषराव म्हणाले, ज्याप्रमाणे माझ्या वडिलांच्या शरीरामध्ये संचार करणारी शक्ती वेगळी होती, या वाईट संचार करणाऱ्या शक्तीनेच माझ्या आईचा पेटवून देऊन मृत्यू घडवला. त्याचप्रमाणे त्या शक्तीमुळे माझ्या वडिलांचे नाव माझ्या आईच्या खुनामध्ये आलेले होते. कदाचित ती या पद्धतीनेच मीनाक्षी या मावशीचे नाव या ठिकाणी आले असावे असे मला वाटते. तेव्हा पंडितजी म्हणाले, तर्कवितर्क करण्यापेक्षा आपण खरी गोष्ट जाणून घेणे गरजेचे आहे. विशाखाबाई यांना मुक्ती मिळाली ही चांगली गोष्ट आहे, परंतु मीनाक्षीबाई या अतृप्त पिशाच्य स्त्री आहेत आणि ही गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की पिशाच्य स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे सुद्धा बोलते. यावरती मात्र जगू आजोबा म्हणाले, मला वाटत नाही की मीनाक्षीबाई खोटं बोलत आहेत, कारण आज वरचा प्रवास आपण केलेला प्रवास यातून असे लक्षात येते मीनाक्षीबाई यांना मुक्ती नक्कीच हवी आहे. तेव्हा पंडितजींना म्हणाले, जगू तू जेवढे सोपे समजतो तेवढी सोपी गोष्ट नाही, कारण कोणाची तरी सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुद्धा हा सर्व खेळ सुरू असेल. देवीची पूजा कधीही खोटे सांगणार नाही. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या बाहुल्यांचा आणि मीनाक्षीबाईंचा संबंध असू शकतो हे 100% खरे आहे. आता मात्र सर्वांच्या डोक्यावरती नवीनच संकट उभारले होते. सोबत असणारी मीनाक्षी जर त्या बाहुल्यांची आई असेल किंवा तिच्या शरीराचा कोणत्या वाईट शक्तीसाठी वापर केला गेला असेल तर तो मात्र कसा आणि कोणत्या रीतीने केला हे शोधणे सुद्धा तेवढेच जिकरीचे काम होते.
आता पंडितजी म्हणाले, आपणाला या गोष्टीची उकल केवळ मीनाक्षीचे शरीर मिळाल्यानंतरच होईल. ते शरीर मी या ठिकाणी आणल्यावरतीच. तेवढ्यात शेषराव असे म्हणाले, माझी आई आणि तुमचा बदला घेईल, अशा त्या भावल्या म्हणत होत्या. जर मीनाक्षीबाई असत्या तर त्या आपल्यासोबतच होत्या, त्या कुठून येणार होत्या? त्या भावल्यासुद्धा मीनाक्षीला पाहतच होत्या. शिवाय वाड्यामध्ये कलश आणायला गेल्यानंतर सुद्धा भावल्या याप्रमाणेच आम्हा दोघांना धमकी देत होत्या. याचा अर्थ मीनाक्षीचा आत्मा आणि त्या भावल्यांची आई आणि मुलगी म्हणून कोणताच संबंध नसावा. तेव्हा पंडितजींना शेषराव असे सुद्धा म्हणाले, आपण अग्निहोत्र पूजेसमोर विचारलेला प्रश्न होता की भावल्यांच्या शरीर संबंधाने आई कोण आहे. पंडितजी यांना शेषरावचे म्हणणे पटले होते, कारण प्रश्न होता की शरीर संबंधाने आई कोण आहे. नक्कीच मीनाक्षीबाई यांच्या शरीराचा वापर त्या भावल्यांच्या निर्माण होण्याच्या गोष्टीमध्ये होता. आता मीनाक्षी हिच्या आत्म्यावरती संशय घेणे चुकीची गोष्ट होती. खरी गोष्ट होती ती म्हणजे एकच की या भयानक गुंतागुंतीच्या भागामध्ये नेमका मीनाक्षीचा शरीराचा भाग कोठे आहे तो याचा शोध घेणे आणि त्या शरीराला प्राप्त करून घेऊन पंडितजी यांच्या शेतामधील घराजवळ घेऊन येणे. यातूनच सर्व विचित्र प्रकारची माहिती सर्वांनाच येणार होती. बाहेर येण्याअगोदर सर्वांनी पुन्हा एकदा देवीचे कुंकुमार्चन केलेले कुंकू तामणामध्ये टाकले, त्यावरती पवित्र जल प्रोक्षण केले आणि त्यामध्ये पवित्र धागा बोडवून सर्वांनी आपल्या मनगटावरती बांधला. एका पाठोपाठ एक सर्वजण पंडितजी यांच्या शेतामधील घरामध्ये एकत्रित होऊन या विषयावरती चर्चा करू लागले. शेतातील कामगार आम्हाला या कामामध्ये मदत करतो असे म्हणाले. त्यावेळी शेतात काम करत असलेला एक कामगार तम्मा म्हणाला, मी आणि जग्गू आजोबा आम्ही दोघेजण पंडितजी तुमच्यासोबत या ठिकाणी येऊ शकतो. तुम्हाला या सर्व कामांमध्ये मी माझ्या सर्वतोपरीने मदत करीन. तुमच्या वाड्यातील सर्व गोष्टी आणि रहस्यमयरित्या दवडलेल्या सर्व जागा यांना शोधून काढण्यासाठी, तेथून तुमच्या या मावशीचे प्रेत बाहेर काढण्यासाठी मी मनापासून तुमच्या कामामध्ये समाविष्ट होत आहे. काही झाले तरी माझ्या मालकांवरती आलेले संकट दूर व्हावे हीच माझी इच्छा आहे आणि मला आशा आहे की माझ्या जीवाचे काही बरे वाईट होणारच नाही, कारण साक्षात भगवती माता आपल्या पाठीशी आहे. पुढील योजना तयार झालेली होती. तेव्हा पंडितजी म्हणाले, बाहेर जाऊन मीनाक्षीच्या तिच्या आत्म्याला घडलेली घटना सांगावी असे मला वाटते. तेव्हा शेषराव पंडितजी आम्ही सर्वजण त्यांच्या शेतातील गेटच्या जवळ असलेल्या त्या झाडाजवळ आलो, जेथे मीनाक्षीला स्तंभित करण्यात आले होते. पंडितजी यांनी वरच्या दिशेने पाहिले तेव्हा त्यांना जाणवले की मीनाक्षी त्या ठिकाणी नाही. अरे बापरे, मीनाक्षीचा घडलेल्या अग्निहोत्र कोणता ना कोणता संबंध आहे हे तिच्या लक्षात आले की काय, आणि त्यामुळे ती इथून गेली की काय असेच पंडित यांना वाटू लागले. मीनाक्षीचे अचानक तिथून गायब होणे सर्वांच्या मनाला चटका लावून देणारे होते, कारण मीनाक्षी ही एकमेव अशी शक्ती होती जिच्यावरती संशय पण निर्माण झालेला होता आणि तिलाच मुक्ती देण्यासाठी सर्व काही सुरू होते. पंडितजी जसे म्हणतात अगदी तशा पद्धतीने जर विचार केला तर मीनाक्षी ही कोणत्या तरी तंत्रसिद्धीच्या मागे लागून हे सर्व घडवत आहे असे सुद्धा नाकारता येत नव्हते. परंतु माझा आजोबा व शेषराव यांचे म्हणणे होते की मीनाक्षी ही बंदिस्त आत्मा आहे आणि तिला मुक्त मिळण्यासाठी ती धडपडत आहे. नक्कीच तिचा शरीराचा भाग मिळाल्यानंतर आपण सर्व गोष्टींची उकल होईपर्यंत या झाडावरून मीनाक्षी गेली कुठे, ती लपून बसली आहे का, या गोष्टीचा कोणता स्थान पत्ता लागेना. पंडितजी म्हणाले, या रिंगणाच्या बाहेर मीनाक्षी जाऊ शकत नाही. या रिंगणाच्या आतमध्ये कोणती वाईट शक्ती येऊ शकत नाही आणि तिला घेऊन कोणी जाऊ पण शकत नाही. मीनाक्षी नेमके झाडाच्या वरच्या भागामध्ये असावी. तेव्हा जग्गू आजोबा मला म्हणाला, तू वरच्या भागांमध्ये जाऊन पाहून येऊ शकतोस, तुला यासाठी झाडावर चढावे लागेल. तेवढ्यात पंडितजी म्हणाले, काही गरज नाही, थोडा वेळ थांबा, आपोआप खाली येईल. ती झाडावरच्या फांदीवरती नक्कीच बसलेली असावी. तेवढ्यात मीनाक्षी ही पाय वर आणि खाली डोके करून खालच्या दिशेने आली. शेषराव मीनाक्षीला म्हणाले, या पद्धतीने वर बसून जाण्यामागचे कारण काय. तेव्हा ती मला म्हणाली,
पुन्हा कोणीतरी कैद करेल याची भीती होती. म्हणूनच मी कोणालाही दिसू नये म्हणून अत्यंत उंच असलेल्या झाडाच्या फांदीवरती लपून बसले होते. पंडितजी यांना मीनाक्षीचे म्हणणे लक्षात आले. ते म्हणाले, आता तुझ्या शरीराचा भाग शोधण्यासाठी आम्ही काही वेगळ्या पद्धतीने इथून जाणार आहोत. तुला सुद्धा या भागांमध्ये नेता येणार नाही, परंतु तू आमच्या समवेत एका विशिष्ट पद्धतीने येऊ शकतेस. आम्ही तुझी गरज असताना तेव्हा तुझे आव्हान करू, तेव्हाच तू बाहेर येणे गरजेचे आहे. मीनाक्षीने सर्वस्वी होकार दर्शविला. मीनाक्षीला आतमध्ये अग्निहोत्र पूजेमध्ये तिचे नाव निघाले होते याची माहिती अजिबात दिली गेली नव्हती. तिला जर याची माहिती मिळाली असती तर तिच्यावरती अविश्वास दाखवल्यासारखे झाले असते. मीनाक्षी हिचा जो आत्मा होता त्याला पंडितजी यांनी स्वतःसोबत घेण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचे सुरक्षा कवच बांधले आणि तांब्याचे पात्र घेतले. पंडितजीने तिचे आवाहन करून तिला सूक्ष्म रूपाने तांब्याच्या पत्रामध्ये यायला सांगितले. त्यानंतर मीनाक्षी ही तांब्याच्या पात्रामध्ये प्रवेशित झाली. तम्मा म्हणायच्या शेतातील कामगारांबरोबर जगू आजोबा पंडित जी मीनाक्षी यांनी गोटेगावला जायचे ठरवले. गोटेगावला जाताना तंत्रसिद्धीमध्ये कुंकुमार्जन केलेला दोराचा गोप दंडावरती बांधलेला होता. आता मीनाक्षीचे प्रेत याचा सांगाडा हुडकून त्याच्यावरती अंत्यसंस्कार करणे फार गरजेचे होते, ते पण संपूर्ण सवासणी बाईंच्या अंत्यसंस्कारप्रमाणे. गोटेगावपर्यंत जाणे ही साधी गोष्ट नव्हती, कारण भद्रा भागाबाई यांच्यामार्फत सिद्ध झालेल्या बावल्या या पाठलाग करत नदीच्या अलीकडे म्हणजेच घाटापर्यंत येऊन पोचल्या होत्या. आता त्यांना सामोरे जाऊन त्या ठिकाणी पोचणे म्हणजे फारच भयानक स्थिती होती. परंतु यावरती उपाय म्हणून कुंकुमार्चन केलेला जो गोप होता तो दंडावरती बांधलेला होता. मीनाक्षी जर बंदिस्त अवस्थेमध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये होती. मीनाक्षीचे प्रेताचा भाग शोधण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करणे खूप गरजेचे होते. या अगोदर जग्गू आजोबांनी नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने प्रवास केला होता आणि त्यात सर्वजण यशस्वी झाले होते. मला शेषराव, त्यांची पत्नी आणि शेतातील इतर कामगारांना त्यांनी त्यांच्या वस्तीवर तीच कात्यायनी देवीच्या मंदिराच्या खालच्या खोलीमध्ये थांबायला सांगितली आणि हे सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने अगोदर प्रवास केला आणि अगदी त्याच पद्धतीने गोटेगावकडे जाण्यासाठी निघाले. त्याच वेळेला आजोबा म्हणाले, माझ्या नातवाला सोबत घ्यावे, तो आपल्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करेल. येथे देवीची शक्ती आहे, तेथे कोणतीही वाईट शक्ती येऊ शकणार नाही. पंडितजी त्यावर म्हणाले, तुझा नातवावर खूप जीव आहे, चला आपण त्यालाही आपल्यासोबत घेऊन जाऊ, आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होईल. तसा तो खूप धीट आणि धाडसी आहे. मग काय, मी सुद्धा त्यांच्यासोबत प्रवासाला निघालो. माझ्या दंडावरती पवित्र गोप बांधलेला होता. आम्ही एकापाठोपाठ एक याप्रमाणे पूर्वीच्या वाटेवरून प्रवास करत निघालो. गोटेगावच्या शिवाराच्या अगोदरच झाडावरची वेगवेगळ्या प्रकारची फळं कापडांमध्ये बांधलेली दिसत होती. पिवळ्या रंगाचे कापड प्रत्येक झाडावरती टांगलेले दिसत होते. हे दृश्य पाहताच पंडितजी म्हणाले, आपण सहजासहजी गावाच्या शिवाराच्या आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही. नक्कीच आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भागाबाईला याची माहिती होणार आहे, कारण प्रत्येक झाडावर अडकवलेले हे जे फळ दिसत आहे हे फळ नसून भागाबाईला निरोप देणारे भावल्याप्रमाणे सिद्ध केलेले कर्णपिशाच्य आहे. आपण हद्दीमध्ये प्रवेश करताच त्यांना त्या पद्धतीची जाणीव होईल. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीने प्रवेश करावा लागेल. संपूर्ण गावाच्या कडेने काही ठराविक अंतरावरती झाडावरती पिवळ्या रंगाच्या फडक्यामध्ये ते विशिष्ट फळ बांधलेले होते. या सर्व गोष्टींची खबर पंडितजींना त्यांच्या सिद्धीद्वारे लगेच समजली. त्यांनी आम्हाला सर्वांना सांगितले, फडक्यामध्ये बांधलेले जे फळ आहे ते फळ वस्त्र घातलेल्या माणसाला लगेच ओळखू शकते. आपणाला नग्नावस्थेमध्ये पलीकडे जावे लागेल. रात्रीच्या वेळी नग्नावस्थेमध्ये गावाच्या आत प्रवेश करणे सोपे होते. आम्ही रात्र होण्याची वाट पाहिली. रात्र झाल्यानंतर रात्रीच्या अंधारामध्ये संपूर्ण नग्नावस्थेमध्ये प्रवेश केला. ही अतिशय विचित्ररित्या गोष्ट आम्हाला वाटत होती. आम्ही सर्वजण एकापाठोपाठ एक गावाच्या आत प्रवेश केल्यानंतर गावातील एका झोपड्याजवळ गेलो. बाहेरच्या बाजूला असलेल्या एका झाडाच्या ओट्याजवळ बसून
काही कपडे मिळतात का ते पाहू लागलो. तेवढ्यात तम्मा हा हुशार व्यक्ती होता. तो म्हणाला, बाजूलाच अंतर चालून गेल्यानंतर माझ्या ओळखीचे 2 मित्र या ठिकाणी राहत आहे. आपण त्यांच्या घरातील काही वस्त्र मागून घेऊ आणि हळूहळू मालकाच्या वाड्याच्या दिशेने जाऊ. मालकाच्या वाड्याच्या दिशेने गेल्यानंतर मागच्या बाजूला पंडितजी यांनी सांगितल्याप्रमाणे मीनाक्षीबाई यांच्या प्रेताचा सांगाडा हुडकून काढू. प्रेमाचे बोलणे ऐकल्यानंतर पंडितजी आणि आम्ही सर्वजण या गोष्टीला दुजोरा दिला. त्यांनी सांगितलेल्या मित्राच्या घराजवळ पोचलो. मध्यरात्रीची वेळ व्हायला अजून बराच अवकाश होता. त्याच्या मित्राला त्यांनी हाक मारली आणि कपड्यांची मागणी केली. मित्राने त्याला गावातील हकीकत सांगितली. त्याच्या घराच्या कडेने काहीतरी लोक पहारा देण्यासाठी भागाबाई या व्यक्तीने ठेवले आहेत आणि गावात सांगितले आहे की शेषराव यांच्या जीवाला धोका आहे. त्यावरती तम्मा त्याच्या मित्राला म्हणाला, भागाबाई, तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. सर्व हकीकत मी नंतर सांगतो. आता आम्ही एका विशिष्ट कामगारीवर चाललो आहोत. जाताना परत याच वाटेने जाणार आहोत. तुझी भेट घेऊन जातो. मित्राची मदत आम्हाला चांगल्या पद्धतीने झाली होती. पंडितजी आपल्या हातामध्ये तांब्याचे पात्र घेत म्हणाला, मीनाक्षीला बोलावण्याची वेळ आलेली आहे. मीनाक्षीचे आव्हान केले. मीनाक्षी त्याचबरोबर त्या पात्रातून बाहेर आली. पंडितजी यांनी सांगितले, तुमच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला कोणत्या पद्धतीचा पहारा ठेवला आहे याची कल्पना तू स्वतः जाऊन पहा आणि आम्ही मागच्या दूरवरच्या झाडाखाली बसतो. त्या ठिकाणी तू आम्हाला सर्व माहिती दे. तुला कोणीही ओळखू नये म्हणून हे धोतर देतो. या धोतराला साडीप्रमाणे परिधान कर आणि तू तेथून सर्व माहिती घेऊन आमच्याजवळ ये. मीनाक्षीच्या कामावरती पंडित यांना विश्वास होता. बऱ्यापैकी हळूहळू आम्ही अंतर कापत वाड्याच्या मागच्या लांबवरच्या झाडाजवळ जाऊन थांबलो. मीनाक्षी तेथे धोतर परिधान करून पुढे निघाली. दूरवरून पाहिले असता वाड्याच्या कडेने पहारा दिसत होता. वाड्याच्या भिंतीवर ती कंदील लावलेले दिसत होते. बहुधा मीनाक्षीचे प्रेत या ठिकाणी ठेवले होते. तिथे विशेष बंदोबस्त असावा असे पंडितजी म्हणाले. पंडितजी यांनी ध्यानावस्थेत बसून मंत्रोच्चारण सुरू केले. काही क्षणात मीनाक्षीचा आत्मा परत त्या जागेला आला. आता केवळ एक गोष्ट होती, ती म्हणजे तिचे प्रेत ज्या ठिकाणी ठेवले आहे तिथपर्यंत पोचणे. जग्गू आजोबा, तम्मा आणि मला पंडितजी यांनी सांगितले की तुम्ही हळूहळू रांगत ज्या ठिकाणी एकूण 8 भोपळे चौकोनी आकारात ठेवले आहेत तेथे जा. त्यांच्या मधोमध वाड्याच्या आतमध्ये जाण्यासाठी भिंतीलगत एक वाट असेल. त्या ठिकाणाहून आत प्रवेश करा. तेथेच एका चौकोनी संदुकामध्ये कैद केलेल्या मीनाक्षीचा प्रेतात्म्याचा भाग दिसेल. त्या ठिकाणी मी आता मंत्रोच्चारण केलेले कवड्या ठेवा आणि मागे वळून न पाहता तिथून निघून या. बरोबर पहाटे 3च्या सुमारास जग्गू, तू आणि मी स्वतः त्या जागी जाऊन अतिशय सहजरित्या मीनाक्षीबाईंचे शरीर ताब्यात घेऊ. त्याप्रमाणे आजोबा आणि तम्मा म्हणाला, आपण आता जे मंत्रोच्चारण केले आहे ते कवड्या सिद्ध करण्यासाठी होते का? होय. ज्या ठिकाणी मीनाक्षी यांचे शरीर आहे त्याला संरक्षण कवच म्हणून 8 सिद्ध केलेले भोपळे आहेत आणि तेथूनच वाड्याच्या मागच्या भिंतीमध्ये जाण्यासाठी भुयारी वाट आहे. मी ध्यान अवस्थेमध्ये असल्यानंतर थोड्या वेळात 2दा-3दा सर्व गोष्टींची उकल माझ्या नजरेसमोर गेली. त्या शरीराचा वापर फारच वेगळ्या पद्धतीने झाला आहे हे मला जाणवले. त्या शरीराला अजून लागून एका व्यक्तीचे शरीर त्या ठिकाणी डांबून ठेवले आहे. त्याचा आणि आपला काहीही संबंध नाही, म्हणून आपण त्यांच्या नादी लागायचे नाही. ते सुद्धा अतिशय सुंदर आणि तरुण असणाऱ्या स्त्रीचे शरीर आहे. त्याच वेळेला तम्मा म्हणाला, बहुधा बाईंचे शरीर असावे. पंडितजी म्हणाले, अगदी बरोबर ओळखलेस. शरीर सुधाबाई यांचेच आहे. मला एक गोष्टीचा शोध घ्यायचा आहे, तो म्हणजे भागाबाईने रहस्यमय चौरंग भद्रा याला दिला तो कोठे आहे. भागाबाईचे आणि भद्राचे रहस्य त्याशिवाय आपल्याला समजणार नाही. हे शरीर जेव्हा आपल्या ताब्यात येईल तेव्हा भागाबाई, भद्रा हे स्वतःहून आपल्यासमोर येतील यात शंकाच नाही. त्यावेळेला मात्र आपण प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे. याची जाणीव ठेवूनच आपल्याला तयारी करावी लागणार आहे. पंडितजीने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी 8 भोपळे ठेवले होते.
वरच्या दिशेने 2-3 दोऱ्या भिंतीवरून खाली येत होत्या. भिंतीवरून खाली आलेल्या त्या विशिष्ट पद्धतीच्या दोऱ्यांना उलटे लटकत काहीतरी खाली येत होते. त्याच वेळेला मनामध्ये भीती वाटत होती. कशातरी पद्धतीने आम्ही कसेबसे त्या पायऱ्यावरून आत भुयारात गेलो. आता पंडितजी यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी मोठी पेटी म्हणजे संदूक दिसली. पंडितजी यांनी 4 कवड्या संदुकावरती ठेवल्या. कवड्या ठेवल्यानंतर जो कोणी कहनत आहे, रडत आहे असा आवाज येऊ लागला. तम्मा आणि आजोबा मला धीर देत म्हणाले व आवाजाकडे लक्ष देऊच नको वेळेला भिंतीच्या आतमधून आवाज वाढू लागला. कवड्या ठेवल्यानंतर मागे अजिबात वळून पाहायचे नाही म्हणून आवाज खूपच केविलवाणा होता. अतिशय वेदनेने विव्हळत एका स्त्रीचा आवाज होता. त्याचबरोबर दुसऱ्या भिंतीतून एका पुरुषाचा आवाज येऊ लागला होता. मात्र आम्हाला खरंच भीती वाटू लागली. ह्या ठिकाणी पुरुष असावा, कारण पंडितजी यांनी सुधाबाईबद्दल माहिती दिली होती, परंतु या ठिकाणी कोणते तरी पुरुष आहे, कोण आहे हे मात्र सांगितले नव्हते. हे नवीनच आम्हाला आव्हान उभारले होते. या भागातून बाहेर पडणे जरा अवघड वाटू लागले. आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलो. इतक्यात त्या भिंतीच्या बाजूला एक चौकोनी कोनाडा दिसला. आतमध्ये कोणाचा तरी वावर आहे अशा पद्धतीचा आवाज येऊ लागला. आता मात्र जरा वेगळीच भीती वाटू लागली. तम्मा म्हणाला, भागाबाई आणि भद्रा या ठिकाणी आहेत बहुतेक. त्यावेळेला आजोबा म्हणाले, एक शब्दही न बोलता इथून सरळ पंडितजी ज्या ठिकाणी बसले आहेत त्या ठिकाणापर्यंत लागलीच जाणे गरजेचे आहे, अन्यथा मोठे संकट ओढावू शकते. चौकोनी कोनाड्यातून एका पुरुषाचा चेहरा अतिशय विद्रूप अवस्थेत रडताना आणि ओरडताना दिसू लागला. तो पाहून सर्वच जण खूपच घाबरलो. हे दृश्य आम्हाला का दिसत असावे याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. हा व्यक्ती कोण असावा? तो इथे एवढ्या भयानक अवस्थेत काय करत असेल? बाहेर जाण्यासाठी आम्ही सर्वजण धडपडत होतो. तेवढ्यात भुयाराच्या आतून बाहेर पडत असताना साखळी वाजलेली ऐकू येऊ लागली. आत्ता मात्र आम्ही पळत सुटलो. कसे बसे पंडितजी यांच्यापर्यंत पोचणे हे आमचे ध्येय होते. त्यातच तमा भुयाराच्या तोंडाजवळच पालथा पडला. मी आणि आजोबा दोघेही वेगाने धावत होतो. तम्मा मागच्या बाजूला भुयारामध्येच पडलेला. आम्ही कसेबसे धावत धावत पंडितजी यांच्यापर्यंत जाण्यासाठी धावू लागलो. आम्हाला सक्त ताकीद होती की मागच्या दिशेने वळून पाहायचे नाही. आता मला कळत नव्हते की तम्मा हा आमच्याबरोबर आलेला आहे की तो तेथेच पडून राहिलेला आहे. आजोबा म्हणाले, पंडितजी यांच्यापर्यंत पोचले म्हणजे आम्ही काय घडले ते सांगितले पाहिजे. आजोबा असे म्हणत असतानाच अचानक एक साखळी भुयाराच्या बाहेर आल्यानंतर वर येण्यासाठी पायऱ्या होत्या. त्या पायरीवर पाय ठेवल्यानंतर आजोबांच्या पायात अडकली. आजोबा सुद्धा तिथेच पडले. मला आजोबा म्हणाले, तू धावत जा आणि पंडितजी यांना सर्व प्रकार सांग. माझी काळजी करू नको आणि तम्मा याची पण काळजी करू नको, कारण आमच्या दंडाला भगवती मातेचे सुरक्षा कवच आहे. आम्हाला जीवाचे काही होणार नाही. परंतु घडलेला प्रकार पंडितजी यांना तूच सांगू शकतोस. तू जर येथून गेला नाहीस, काही वेळात तुलासुद्धा येथे अडकवले गेले तर मात्र येथील घटना कोण सांगणार? त्यामुळे तू वेगाने धावत जा. आजोबांचे बोलणे ऐकताच मी वेगाने धावू लागलो. मागच्या बाजूने त्या पुरुष माणसाचा तो ओरडलेला आवाज ऐकू येऊ लागला. मला समजत नव्हते आजोबा तम्मा यांना भुयाराच्या बाहेर येता आले की नाही. साखळीचे रहस्य काय होते? ती अचानक कुठून आली? मी मात्र वेगात पंडितजी यांच्यापर्यंत जाऊन पोचलो. पंडितजी यांना आतमध्ये घडलेला प्रकार सांगितला. पंडितजी यांच्या घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्यचकित झाले. पंडितजी यांना हा प्रकार वेगळाच वाटला. मी आणि आजोबा आणि तम्मा हे दोघे भुयाराच्या आत अडकलेले आहेत. त्यांना आपल्याला सोडून आणावे लागेल. माझे बोलणे ऐकताच पंडितजी म्हणाले, या दोघांना आता आणता येणार नाही. कवड्या संदुकावरती ठेवल्यानंतर 3 वाजल्याशिवाय आतमध्ये जाता येणार नाही. त्या ठिकाणी हे दोघे सुद्धा सुरक्षित असतील याची मला खात्री आहे. परंतु आपण भुयाराच्या आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही. वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. तू सांगितल्याप्रमाणे तेथे एक पुरुष आहे. याचा अर्थ ते ठिकाण बहुधा भागाबाई आणि भद्रा यांनी आपल्या वाईट गोष्टींना करण्याचे ठिकाण म्हणून नियोजित केले असावे.
त्यातूनच कोणता तरी बाधित व्यक्ती त्या ठिकाणी कैदी असेल. आम्ही वाट बघत बसलो. काही वेळानंतर पंडितजी मला म्हणाले, तुला स्वतःला आतमध्ये जावे लागेल. भुयाराच्या पायरीवर उभे राहून डाव्या किंवा उजव्या बाजूला शोधावे लागेल. तुझे जग्गू आजोबा त्या ठिकाणीच तुला सापडतील. मी म्हणालो, आपण एवढे अचूक पद्धतीने कसे सांगू शकता? पंडितजी म्हणाले, साखळीमध्ये पाय अडकून पडणे ही गोष्ट कोणत्या आत्म्याने किंवा वाईट शक्तीने केलेली नाही. भागाबाई किंवा भद्रा यांनी आज गेलेला माणूस सहजरित्या बाहेर पडत असताना पायरीवरती पाय ठेवल्यानंतर साखळी अडकावी म्हणून तेथेच बाजूला अडकून बसावा अशी सोय केलेली आहे असे मला तरी वाटते. आणि ते तसेच आहे. त्याचबरोबर तम्मासुद्धा भिंतीच्या कोणत्या तरी भागाला स्पर्श केल्यामुळे जाळीचे आवरण तयार केलेल्या एखाद्या अटकाव करणाऱ्या दरवाजाजवळ अडकला असेल. ते दोघेही तुला सापडतील. परंतु त्या कोनाड्यातून दिसणारा आतील भागातील व्यक्ती ज्याचा चेहरा विद्रूप होता त्याच्या बाबतीमध्ये काहीच लक्षात येत नाही. पंडितजी यांच्या बोलण्यावर मला खात्री होती. 3 वाजण्याची वेळ झाली होती. आता मला स्वतःला त्या ठिकाणी जाणे गरजेचे होते. माझ्याबरोबर पंडितजीसुद्धा तयार झाली. एकापाठोपाठ एक असे करत आम्ही दोघेही आतमधल्या दिशेने जाण्यासाठी त्या भुयाराच्या दरवाजाजवळ आलो. त्याच्या पहिल्या पायरीवर मी उभा राहिलो. पंडितजी मागे उभे राहिले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उजव्या आणि डाव्या बाजूला मी पाहिले. तेव्हा आजोबा तेथे चौकोनी आकाराचा हौद यासारख्या खड्ड्यांमध्ये दिसले. पंडितजी यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जसेच्या तसे होते. त्यांना हात दिला व आजोबांना मी वर काढले. पंडितजी आमच्याबरोबर आत येण्यासाठी तयार झाले. त्याच वेळेला माझ्या आजोबांनी त्यांना विचारले, जग्गू, हा नेमका काय प्रकार आहे? आजोबा म्हणाले, या पायरीवरती पाय ठेवल्यानंतर अचानक एक साखळी आडवी येते. साखळी आडवी आल्यानंतर पायात अडकून माणूस बाजूला खाली पडतो. काही वेळाने ज्या ठिकाणी पडला आहे त्या खालचा पृष्ठभाग खाली अचानक जातो. चौकोनी हौदासारखा आकार तयार होतो आणि त्यात माणूस अडकून बसतो. बहुधा भुयारी मार्ग गुहेतून बाहेर कोणी सहजासहजी जाऊ नये म्हणून तयार केलेली योजना असावी. आणि मी त्यात अडकून बसलो. आजोबांचे बोलणे ऐकल्यानंतर पंडितजी म्हणाले, मला खात्री होती तुमच्यावरती कोणतीही वाईट शक्ती कशाही प्रकारचा हल्ला करू शकणार नाही, परंतु तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जकडून ठेवण्याचा प्रयत्न करेल. आता तमा कोठे आहे हे शोधण्याचे गरजेचे होते. आम्ही एकापाठोपाठ एक आतमध्ये जाण्यासाठी निघालो. वाड्याच्या भिंतीवरून सरकत खाली आलेली गोष्ट काय होती याचा विचार अचानक डोक्यातून चक्रावून गेला. मी म्हणालो, आजोबा, आपण आत जाण्या अगोदर वाड्याच्या भिंतीवरून काहीतरी खाली येताना दिसले होते. बहुधा ते काहीतरी विचित्र असावे. पंडितजी म्हणाले, मीनाक्षीबाई यांचे शरीर ताब्यात मिळाल्यानंतर सर्व गोष्टींची उकल होणार आहे. त्याला लवकरात लवकर शोधून आपण त्या संकुलातील शरीर भाग संवाद न्यावा लागेल. एकापाठोपाठ एक आम्ही आतमध्ये निघालो. तेवढ्यात भिंतीच्या बाजूला एक चौकोनी कपाटाच्या आकाराच्या भागामध्ये तम्मा अडकलेला दिसला. त्यावरती विशिष्ट प्रकारचे गरज असलेला दरवाजा दिसत होता. आजोबांनी भिंतीला हात लावला तेवढ्यात त्या दरवाजावरच्या दिशेने उघडला गेला. तम्मा बाहेर आला. एक विशिष्ट प्रकारची आतमध्ये असलेल्या व्यक्तीला बंदिस्त करण्याची पद्धत असावी असे पंडितजी म्हणाले. त्याच वेळेला थोडे पुढे अंतर चालून केल्यानंतर खिडकीसारख्या आतील भागातील कोनाड्यामधून तो विचित्र विवरणारा व्यक्ती शांत पडलेला दिसला. पंडितजी म्हणाले, याचा आणि आपला काहीही संबंध नाही. आपण संदुकाच्या दिशेने जाणे गरजेचे आहे. जवळ येऊन पाहिल्यावर 4ही कवड्या कोपऱ्यावरती आल्या होत्या. पेटी उघडल्यानंतर आतमध्ये पायऱ्याप्रमाणे खाली जाण्यासाठी वाट आहे असे दिसले. आत्ता मात्र आपण कोठे जावे लागेल आणि काय पाहावे लागेल हे मात्र समजत नव्हते. खरंच खूपच भयानक आणि रहस्यमय पद्धतीचे प्रकार समोर येत होते. पंडितजी म्हणाले, या 4 कपड्यांनी मीनाक्षी यांच्या शरीराकडे जाण्याची वाट मोकळी केली आहे. जग्गू, तू आणि मी दोघेजण आतमध्ये जाणार आहोत. हे दोघे येथे थांबतील. जो आजोबा आणि पंडितजी आधार घेत कुठे आहे त्या पेटीमध्ये उतरले. तेथून 5 पायऱ्यांवर उतरल्यानंतर खालच्या दिशेने दिसेनासे झाले. तम्मा आणि मी दोघेजण तेथेच थांबलो. कशाला उद्योग आजोबा? आणि पंडितजी खालच्या दिशेने गेल्यानंतर त्यांना
संपूर्ण काळखात एक चमकणारे चित्र दिसले. त्याच्यासमोरच एक विशिष्ट प्रकारचा चमकणारा हिरासुद्धा दिसला. त्या हिऱ्याच्या प्रकाशामध्ये ते चित्र चमकत होते. चौरंगासारखा भाग त्या फोटोखाली दिसला. ते चौरंग पंडितजी यांनी बाजूला काढला. चौरंग बाजूला काढला की पेटीचा वरचा दरवाजा वरच्या दिशेने धरला. आतमधून अतिशय सुगंधी वास येऊ लागला. नक्कीच खाली काहीतरी विशेष गोष्ट होती. पंडितजी म्हणाले, तेथे नक्कीच मीनाक्षीचे सुंदर शरीर आहे. खालील मीनाक्षी तिचे शरीर अतिशय सुंदर आणि सुरेख दिसत होते. बहुधा हाच तो रहस्यमय चौरंग असावा, ज्याचा उपयोग करून या शरीराला जतन केले असावे. वरचे चित्र होते ते मीनाक्षीबाई यांचेच होते. या शरीराचा वापर नक्कीच वाईट कामासाठी होत होता. आता मात्र रहस्यमय चौरंगाबद्दल कुतूहल निर्माण झाले. पंडितजी यांनी त्यांच्या जवळचे कुंकुमार्चन केले. कुंकू त्या चौरंगावर आणि मीनाक्षीच्या शरीरावरती टाकले. आता याला हात लावायला काही हरकत नाही असे म्हणून जग्गू आजोबा यांना मीनाक्षीचे शरीर उचलायला सांगितले. चमकणारा हिरा त्यांच्या प्रकाशात कसे बसे ते वरच्या दिशेने आले. जग्गू आजोबा आले. आपण हिरा का घेतला नाही? पंडितजी म्हणाले, तो हिरा नव्हता, ते आमिष होते. जर कोणी व्यक्ती या ठिकाणी आला तर मीनाक्षी हिच्या चित्राकडे पाहिल आणि चमकणारा हिरा घेण्याचा त्याला हव्यास होईल. चौरंग आणि त्याखाली दडवलेले प्रेत बाहेर नेण्यापेक्षा हिरा घेऊन निघून जाईल, अशी योजना भागाबाई हिची आहे. आपले उद्दिष्ट फक्त मीनाक्षी यांचे प्रेत ताब्यात घेणे एवढेच होते. परंतु त्याचबरोबर विशिष्ट रहस्यमय चौरंग आपणाला मिळाला, ही गोष्ट फारच महत्त्वाची होती. आता कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता आपणाला इथून बाहेर पडावे लागेल. हळूहळू त्याच पायऱ्यावर वर चढून जग्गू आजोबांनी पंडितजी पेटीच्या बाहेर आले. पेटीच्या बाहेर आल्यावर जग्गू आजोबांच्या हातातील धरलेले मीनाक्षीबाई यांचे शरीर पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. जिवंत व्यक्तीची जशी असावी अगदी त्या पद्धतीने जतन करून ठेवलेले अतिशय सुंदर व लावण्यवती स्त्रीचे ते शरीर होते. एवढी वर्ष झाली तरी ते शरीर अगदी जसेच्या तसे कसे काय राहिले, हा मोठा प्रश्नच होता. पंडितजी यांच्याजवळ तो चौकोनी चौरंग होता. काही क्षणाचा विलंब न करता आम्ही तेथून बाहेर पडायला सुरुवात केली. त्याच वेळेला भिंतीच्या बाजूच्या खिडकीतून तो झोपलेला माणूस किंचाळून ओरडू लागला. आत्ता मात्र कोणीतरी येईल असे वाटू लागले. तो माणूस आम्हाला जणू खुणावत होता की हे शरीर बाहेर नेऊ नका. परंतु मीनाक्षीबाई यांना मुक्ती दिल्याशिवाय पुढच्या कोणत्याही गोष्टीची उकल होणार नव्हती. या रहस्यमय प्रकारातील हा दिसणारा माणूससुद्धा एक रहस्यच होता. आता त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आम्ही वेगाने भुयाराच्या बाहेर येऊ लागलो. पहिल्या पायरीवरती पाय न ठेवता दुसऱ्या पायरीवर पाय ठेवून एक एक जण बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आजोबा यांनी शरीर आपल्या खांद्यावरती घेतले. पंडितजी यांच्या जवळ असलेल्या तांब्याच्या पत्रामध्ये मीनाक्षीचा आत्मा होता. त्या आत्म्याला आव्हान करून बाहेर काढण्यात आले. ते शरीर तिचेच आहे व ते किती सुंदर आहे याची तिला जाणीव करून देण्यात आली. मीनाक्षी आपले अतिशय सुंदर आणि तारुण्य पाहून खूप आनंदित झाली. तिने ते शरीर धारण करण्याची इच्छा पंडितजींकडे व्यक्त केली. परंतु पंडितजी म्हणाले, हे शरीर तुला धारण करता येणार नाही, कारण आपणाला गोटेगावच्या शिवाराच्या बाहेर अतिशय गुप्तपणे जायचे आहे. एवढेच नाही, हे शरीर धारण केल्यानंतर तुला असंख्य वेदना आणि यातना होतील. नंतर तुला हे शरीर धारण करण्यासाठी मी घाटावरती यज्ञ करेन. मीनाक्षीने त्या गोष्टीला होकार दर्शवला आणि आम्ही सर्वजण तम्माच्या मित्राच्या घराजवळ येऊन पोचलो. आता परत बाहेर पडताना नग्नावस्थेत जाणे गरजेचे होते. मीनाक्षीचे शरीरसुद्धा पूर्ण नग्न करण्याचे गरजच होते. त्या पद्धतीने तिचे शरीरावरील कपडे बाजूला केले. ते तम्माच्या मित्राच्या घराच्या बाहेर झाडाच्या फांदीवरती ठेवले. त्याला बोलावून तम्माने आम्ही जात आहोत असे सांगितले. सर्वजण कसेबसे शिवारापर्यंत येऊन पोचलो. आम्ही सर्व कपडे काढले आणि त्याच ठिकाणी ठेवले. सर्वच्या सर्वजण नग्नावस्थेत तोच चौरंग हातामध्ये धरून मीनाक्षीचे खांद्यावरती धरून शिवाराच्या बाहेर पडलो. ज्या ठिकाणाहून आम्ही आलो होतो तेथेच आमचे पूर्वीचे कपडे टाकले होते. ते तांब्यामध्ये घेऊन ते परिधान केले आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. पंडितजी म्हणाले, यामध्ये प्रवास करणे गरजेचे आहे, कारण मीनाक्षी हिचे शरीर आपल्या ताब्यात मिळाले आहे. ही गोष्ट जास्त वेळ लपून राहणार नाही. एवढेच नव्हे, हा चौरंग आपल्याजवळ आहे हे सुद्धा लक्षात आल्यानंतर भद्रा आणि भागाबाई दोघेजण वेगाने आपला पाठलाग करणार. नक्कीच आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न करणार.
मग तो हल्ला कोणत्याही बाबतीत आणि कसा आपण असू शकतो. त्यामुळे होता होईल तेवढ्या वेगात आपणाला गाव गाठणे गरजेचे आहे. सर्वजण पंडितजी यांचे बोलणे ऐकून भयभीत झालो होतो, कारण पुढचा काळ हा सगळा धोकादायक होता. आजच्या पुरतं एवढंच. पुढील गोष्ट पाहूया नवीन भागामध्ये.